बघा माझा स्वतःचा सुद्धा 30 मे रोजी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होता। त्यावेळेस मी ज्या काही पदावल्या बघितल्या त्या पदावल्या बघितल्यानंतर तुमच्यासाठी सुद्धा तशा पदावल्या घेऊन याव्या या उद्देशाने मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या की ज्या परीक्षेमध्ये जशाच्या तशा विचारले जात आहेत त्या स्वरूपाच्या पदावल्या आपण बघणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व अभियोग्यता धारकांपर्यंत शेअर करा, कारण अशाच स्वरूपाच्या पदावल्या ह्या परीक्षेमध्ये विचारल्या जात आहे। बघा ही पदावली तुम्हाला दिसत असेल अगदी साधी सरळ आहे, पण परीक्षेच्या वेळेअभावी आपल्याला सोडवता येत नाही। त्यासाठी फक्त एकच की जास्तीत जास्त पदावल्या सोडवण्याचा सराव। चला तर मग आपण आधी ही पदावली सोडूया। जसं की पहिल्या आपण बघा विदाउट पेन पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया। बघा जसं बघा आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे। आता 3 - 1 म्हणजे 3 - 1 दिलेले, त्याचं उत्तर काय येणार आहे तर 4। बघा 3 - 1 हे आहे 4 आणि इथे बघा इकडे 2चा घन हा किती आहे 8 म्हणजे 45 अधिक 8। आता 45 अधिक 8 याच्यामध्ये आपल्याला गुणाकाराची क्रिया आधी करायची। म्हणजे बघा 8 - 4 म्हणजे 8 चौक 32 आणि इथले हे 45 यांच्या दोघांमध्ये प्लस आणि हा बघा इकडे -8 आहे। बघा आपण 45 अधिक 32 करणार आहोत तर 5 आणि 2 7 आणि 4 आणि 3 7 - 8। आता बघा 77 मधून आपल्याला 8 वजा करायचे तर किती 70 मधून पुन्हा 1 गेला तर आपला 69 हे आपलं आन्सर येणार आहे। बघा चला तर आपण लगेच पुढची पदावली बघूया। बघा आता ह्या पदावलीमध्ये सुद्धा बघा ह्या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला सर्वांना काय दिलेलं आहे तर 100/4चा वर्ग अधिक 5 × 6 + 2। जसं की मी आत्ताच सांगितलं आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे। 6 + 2 8 8 × हा 5 आहे, हे यांना ब्रॅकेट आहे आणि बघा मग आपण हे पहिले ब्रॅकेट सोडवणार आणि हे पुढचं जसं तसं आहे। 100/4चा वर्ग आहे 16 आणि यांच्यामध्ये बेरजेची प्रक्रिया आहे। बघा आता आधी आपण गुणाकार करणार म्हणजे 8 × 5 = 40 आणि 100ला जर आपण 16ने भागलं तर उत्तर काय येणार आहे आपलं तर 6.25। बघा 6.25 मग 6.25 आणि 40 म्हणजे 6.25 अधिक 40 याचं उत्तर येणार आहे आपलं 46.25 46.25 हे आपलं उत्तर येणार आहे। चला तर लगेच पुढची पदावली बघूया। तर चला बघा तर पुढे आहे पुढे ही पदावली तुम्हाला दिसत असेल की 5 × कंसात दिलेले चौकटी कंसात 9। आधी बघा आपल्याला कंस सोडून घ्यायचे आहेत। बघा आता जर हा कंस सोडवायचा 9 अधिक 4 म्हटलं तर 13 आणि ह्या ठिकाणी 2चा घन हा 8 8 जर 4 केलं तर 4 × 2 = 8 म्हणजे इथे आपला 2 येणार आहे आणि पहिल्यांदा आपल्याला हा कंस सोडवायचा आहे। तर 13 मधून 2 गेले तर उरते आपले 11 आणि इकडे आपला 5 × 11 तर उत्तर आपलं येतं आहे 55। या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो। चला तर लगेच दुसरी पदावली बघूया। आता या ठिकाणी सुद्धा बघा काय दिलेलं आहे 81/3चा वर्ग। आधी आपल्याला कंस सोडून घ्यायचा आहे। आता आपण आधी हाच कंस सोडून घेऊया। 81/3चा वर्ग 3चा वर्ग आपल्याला माहिती 9 म्हणजे 9/81 केले तर उत्तर 9च येणार आहे अधिक। आता बघा आधी ह्या ठिकाणी 5 आणि 3 8 आणि 8 चौक 32 आणि मग आपल्याला 32 अधिक 9 जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार आहे 41 या स्वरूपात। बघा चला तर लगेच आपण पुढची पदावली बघूया। बघा ह्या ठिकाणी 3 कंसात इथं बघा ही पदावली दिसते। आधी कंस सोडून घेऊया। बघा इथं हा 3 ॲज इट इज राहील। इथं कंसामध्ये 14 आणि 6 किती झाले आपले 20 20/2 केले तर किती येणार 10 10 वजा बघा इथं 7 × 3 किती येणार 7 त्रिक 21 बरोबर 21 येणार आहे। मग आता नाही हा कंस सॉरी इथे जरा एक मिस्टेक झाली। बघा हा कंस ऑलरेडी सुटला म्हणजे याचं उत्तर आपलं 10 आलंय म्हणजे 3 × हा 10 वजा इथं 7 त्रिक 21। बघा कंस बरोबर सोडवा। बघा हा कंस नाही आहे म्हणजे बघा आपण 3 ॲज इट इज घेतला हा पूर्ण कंस सोडवला तेव्हा आपलं उत्तर 10 आलं आणि त्यानंतर वजा 7 त्रिक 21 म्हणजे बघा या ठिकाणी आपण गुणाकाराची क्रिया आधी करणार तर 10 × 3 केलं तर 30 30 वजा आपला 21 आहे हा आणि 30 मधून 21 गेले तर आपलं उत्तर येणार आहे 9। उत्तर काय येणार आहे आपलं 9। चला तर आपण पुढचं बघूया लगेच।
बघा ह्या ठिकाणी सुद्धा बघा आधी आपण कंस सोडून घेऊया। आता 125 भागिले 5 केलं तर बघा 5 दुने 10 आणि 5 5 25, 25 उत्तर येणार कंसात। आता बघा ह्या ठिकाणी आधी हा कंस सोडून घेऊया, किती येणार 15 भागिले 5 म्हणजे आपलं काय आहे 3, 5 3 15 म्हणजे 3 आणि हा 3चा घन 27 म्हणजे बघा ह्या ठिकाणी आपलं काय येणार आहे 3चा घन 27 वजा याचं उत्तर येत आहे आपलं 3 बरोबर। आता हा कंस सोडूया, 25 अधिक 27 मधून 3 गेले तर आपलं उत्तर येणार आहे 24 आणि 25 आणि 24 जर आपण बेरीज केली तर बघा 5 आणि 4 9 आणि 2 आणि 2 4 म्हणजे 49 हे आपलं उत्तर येणार आहे। चला तर लगेच पुढचं बघूया। बघा या ठिकाणी सुद्धा ही जी पदावली दिली आधी कंस सोडवायचा आहे आपल्याला। इथं काय आहे 20 वजा 6 आहे म्हणून आपण हा 19चा वर्ग जसा तसा लिहू भागिले बघा आधी 20 मधून 6 गेले 14 आणि 5 आपलं किती उत्तर येणार आहे 19चा। मग बघा आता अजून हा आपला कंस पूर्ण सुटला नाही, 19चा वर्ग भागिले 19 म्हणजे याचा अर्थ काय आहे 19 गुणिले 19 भागिले 19 आणि गुणिले हा 6 दिलेले आहे बघा। हा 19 आपण डायरेक्टली कट करू शकतो आणि 19 सक 114 हे आपलं उत्तर असणार आहे। तर बघा अशा स्वरूपात अगदी सोप्या पण थोडंसं आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या अशा क्लिष्ट स्वरूपाच्या पदावल्या पेपरमध्ये येत आहेत। तर तुम्ही या पदावल्यांचा चांगला सराव करायचा आहे आणि हे पदावल्यांचे जे काही 10 गुण आहेत ते पक्के करून घ्यायचे। चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।